काल एका शॉपवर उभा होतो आणि अचानक एक मुलगा माझ्या समोर आला आणि तो म्हटला की सर मला 2 मिनिटं मोबाईल द्या ना. मी म्हटलं की तो नाही इथे नाही, माझे वडील तिकडे आहेत म्हणे, तर तुम्ही येता का माझ्याकडे 2 मिनिटं आणि ते फोनवर बोलतील. म्हटलं मी कशाला येऊ, तुझ्या वडिलांना बोलव. तो काहीच बोलला नाही, 2 मिनिटं तसाच थांबला. मला क्यू आली, म्हटलं घे मोबाईल चल. तो गेला, पळत पळत गेला, गेला दिसेनासाच झाला. 1 मिनिटं झाला, 2 मिनिटं झाला. पण मी माझं असं ठरवलेलं आहे करोना काळापासून की रँडमली लोकांवर विश्वास ठेवायला शिका आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. मी बिंदास राहिलो. तो 3 ते 4 मिनिटानंतर आला आणि एकदम पळत पळत आला. तो म्हणे थँक्यू म्हणे तुम्ही मला मोबाईल दिल्याबद्दल. आणि मग तो निघून गेला. आणि नंतर मग मी माझी गाडी काढली आणि 100 मीटरवर गेलो. 100 मीटरवर गेल्यानंतर मला त्याचे वडील दिसले आणि वडील अपंग होते, त्यांना चालता येत नव्हतं आणि ते सायकल विकत घ्यायला आलेले होते. मात्र काहीतरी पैशाचं थोडंसं खटकत होतं, त्यामुळे त्यांनी कोणाला तरी फोन करून त्यांना द्यायचा होता. तर यानंतर मला खूप असं भरून आलं की अरे यार बरं झालं आपण त्याला मदत केली नसती तर, किंवा मी वडिलांनाच बोलवायला सांगितलं असतं तर. तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळी लोक म्हणतात की मोबाईल द्यायचा नाही किंवा हे, तर काही ठिकाणी खरंच काहींना गरज असते आणि सगळ्याच ठिकाणी तुम्हाला वाईटच अनुभव येतात असं नाही. त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवायला शिका, चांगली पॉझिटिव्हिटी पसरवायला शिका. खरंच चांगले अनुभव येतात आणि देवसुद्धा आपलं नक्कीच चांगलं करतो. धन्यवाद.